नमस्कार. थंबनेल पाहून येथे आला असाल तर आजचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी. तर जिल्हा न्यायालय भरती अंतर्गत पहिली उत्तरपत्रिका तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आणि त्याचे आक्षेप देखील मोफत तुम्हाला नोंदवता आले. परंतु सध्या वारंवार यूट्यूबवरती कट ऑफ किती लागेल या संदर्भात प्रश्न विचारले जात आहेत आणि यूट्यूबवरती अनेक सोशल मीडियावरती सध्याचा कट ऑफ संदर्भात अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. परंतु सध्या कट ऑफ संदर्भात विचार करणे देखील चुकीचं आहे, कारण का येथे पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेलं एक परिपत्रक देखील तुम्ही पाहू शकता की नॉर्मलायझेशन मेथड. तर यामध्ये पाहू शकता की नोटीस नॉर्मलायझेशन मेथड आणि ज्या दिवशी आन्सर शीट आली त्याच दिवशी ही नोटीस देखील सेम डेजलाच प्रसिद्ध करण्यात आली आहे. खाली तारीख देखील एकच तारीख पाहू शकता. तर यामध्ये सांगण्यात असं आलेलं आहे की शिपाई, हमाल आणि लिपिक या साठी जी स्क्रीनिंग चाचणी ऑनलाईन टेस्ट घेण्यात आली ती वेगवेगळ्या परीक्षा केंद्रामध्ये घेण्यात आली असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका ह्या वेगवेगळ्या असतील, म्हणजेच वेगवेगळ्या होत्या. आणि त्याचबरोबर परीक्षार्थ्यांची संख्या विचारात घेता स्क्रीनिंग चाचणी ही एकापेक्षा जास्त सत्रात पार पाडायच्या असल्याने भिन्न प्रश्नपत्रिकांचे काठिण्य पातळीचे समानीकरण म्हणजेच नॉर्मलायझेशन करण्यात येईल आणि त्यानंतरच पाहू शकता की सरचा निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजेच आत्ता निव्वळ तुमचा कट ऑफ जर विचारणे चुकीचं आहे, कारण का अजून फायनल रिस्पॉन्स शीट देखील यायची आहे आणि त्याचबरोबर जे आक्षेप नोंदवलेत त्यातले किती होतात आणि किती आक्षेप रद्द होत आहेत, तर यावर अंतिम निकाल अवलंबून असतो. त्यामुळे आता जरी कट ऑफ तुम्ही विचार केलात म्हणजे सध्या संपूर्ण कट ऑफ संदर्भात विचार करणे चुकीचं आहे. त्यामुळे सध्या पुढची पद्धत अशी असेल की याच पोर्टलवरती पाहू शकता की बॉम्बे हायकोर्ट यांचं अधिकृत पोर्टल आहे रिक्रुटमेंट. येथे तुम्ही पाहू शकता की येथे निकालासंदर्भात अधिकृत माहिती प्रसिद्ध होईल. तर यानंतर अंतिम रिस्पॉन्स शीट येईल आणि आक्षेपांची यादी येईल. त्यामुळे सगळ्यांचे गुण बदलण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत आणि गुण बदलले आणि नॉर्मलायझेशन होणार आहे. त्यामुळे 100% हे गुण तुमचे वाढणार आहेत किंवा काठिण्य पातळी जास्त असेल, पेपर डिफिकल्ट गेला असेल त्यांचे मार्क्स कमी होतील आणि ज्यांना इझी गेला असेल म्हणजेच काठिण्य पातळी कमी असेल असे मार्क्स वाढतील आणि त्यानंतरच कट ऑफ पोर्टलवरती पाहू शकता. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा.